गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधला तिसरा रूल घेणार आहोत, महत्त्वपूर्ण. त्याचं नाव आहे आज प्रोजेक्शन रूल. या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये साइन रूल घेतला. साइन रूल नंतर आपण कोसाइन रूल प्रूव्ह केला आणि कोसाइन रूल नंतर आपण आज घेतोय तिसरा प्रोजेक्शन रूल. या प्रोजेक्शन रूलच्याही तीन प्रूफ आपल्याला बघता येतात. पहिला आहे a इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. सेकंड वन आहे b इज इक्वल टू सी कॉस ए प्लस ए कॉस सी. आणि लास्ट वन आहे c इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. हे तीन कशामुळे आले तर आपण अल्टिट्यूड जी टाकणार आहे किंवा जे दोन अँगल जे कन्सिडर करणार आहे, हा ए बी सी, यामध्ये तीन केसेस असणार आहे बघा. हे दोन्ही पण एकतर तीनही अँगल ॲक्यूट असणार किंवा दोन ॲक्यूट एक ऑब्ट्यूस असणार किंवा तिसरा तो आहे ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. अशा तीन कंडिशन हे प्रूफसाठी आपण घेणार आहोत. प्रोजेक्शन रूलमध्ये हे त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं प्रूफ हे तीन केसेसमध्ये आपण घेणार आहे. तीन केसेसच का तर आपण जो ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे तो ट्रायंगलचे तीन टाईपमध्ये आपण म्हणू शकतो. आयदर दिस ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल और ॲक्यूट अँगल ट्रायंगल और ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. मग त्यासाठी आपण ह्या तीन कंडिशनपैकी पहिली कंडिशन मी तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवले व्यवस्थित बघा, आणि राहिलेल्या दोन आपण हे प्रूव्ह झाल्यानंतर घेऊया. तर 4 मार्कासाठी हा क्वेश्चन असू शकेल प्रोजेक्शन रूल. हा प्रोजेक्शन रूलची अजून एक मेथड आहे बाय युजिंग कोसाइन रूल. ती अतिशय सोपी, अगदी 2 मार्कासाठी पण येईल असा क्वेश्चन आहे. परंतु जर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह 4 मार्क्ससाठी जर असेल तर मात्र आपल्याला हीच मेथड काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल. बघा त्यासाठी आहे बघा, पहिला आपण प्रूफसाठी घेतोय ए इज इक्वल टू बी कॉस सी. ए घेतोय म्हणून ए पासून आपण अल्टिट्यूड घ्यायचे, एवढं लक्षात ठेवा. जर बी असेल तर बी पासून अल्टिट्यूड घेणार आणि जर सी असेल तर आपण सी पासून अल्टिट्यूड टाकणार. मग आपण एक कन्सेप्ट की ट्रायंगल कन्सिडर केला. लेटस कन्सिडर असं व्यवस्थितपणे लिहू शकतो आपण. लेटस कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. एक ट्रायंगल काय केला, ए बी सी नावाचा कन्सिडर केला. मग हे प्रूव्ह करायचं आपल्याला ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. मग त्यामध्ये मी पहिली केस कन्सिडर केली की हा पूर्ण ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. मग लेट एक आपण हे केलं, कन्स्ट्रक्शन केलं. काय, लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम ए. एक अल्टिट्यूड ड्रॉन केली ए पासनं कोणावरती, साईड बी सी वरती. ए मीट साईड बी सी ॲट पॉईंट डी. म्हणून एक ट्रायंगल घेतला ए बी सी एक छोटासा. ए मधनं काय केलं, एक अल्टिट्यूड टाकली कोणावरती, बी सी वरती. आणि ती बी सी वरती कुठं इंटरसेक्ट होते, डी या ठिकाणी, म्हणून याला नाव दिलं डी. आणि इथे एक राईट इथं आपलं काय आला 90 डिग्री आला अल्टिट्यूड टाकल्यामुळं. आता सर्वात महत्त्वाच्या कन्सिडर केसेस आहेत 1, 2, 3 आणि 4 सेंटेन्स, खूप महत्त्वाचे या प्रूफमध्ये. बीडी इज कॉल्ड ॲज. आता बघा हा बीडी जो तयार झाला आहे कशामुळे तयार झाला, अल्टिट्यूडमुळे तयार झाला, ईडीमुळं. आणि म्हणून बीडी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन. बीडी इज कॉल्ड ॲज प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी. ए बी ऑन बी सी. त्याचप्रमाणे डी सी इज अ प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ए सी ऑन बी सी. बघा बीडी या बाजूने म्हणून या पद्धतीने असंही आपण ध्यानात धरू शकतो. म्हणजे काय, प्रोजेक्शन ऑफ बीडी इज ए बी ऑन बी सी. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. या पद्धतीने ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थित बघा. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी. प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी इज बी डी. प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी इज बी डी. आणि बी डी इज इक्वल टू, बघा सगळ्यात महत्त्वाचं मला बी डी पाहिजे होता म्हणून इथं मी कॉस अँगल घेतला. सॉरी, कोणाचा अँगल घेतला, बीचा अँगल घेतला, कॉस बी. मग कॉस बी काय असणार आहे, प्रोजेक्शन ए बी ऑन बी सी इज, बघा त्यासाठी हे घेतलं आपण काय, सी कॉस बी. सी कॉस बी काय घेतला, सी कॉस बी. आणि त्यानंतर अजून एक प्रोजेक्शन ए सी ऑन बी सी इज बी कॉस सी. इथं बी अँगल होता म्हणून बी, सी कॉस बी आणि बी कॉस सी. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड आपण याला म्हटलो काय कन्सिडर केलं आपण, ॲक्यूट अँगल ट्रायंगल केला. आता कन्सिडर नंबर फर्स्ट, केस फर्स्ट घेतली. काय केस पहिली, हा जो ट्रायंगल आहे आपला हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे त्याला बी पण सी पण आणि ए पण हे तीनही जे अँगल आहेत हे कसे आहेत, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. हेन्स
Case first, B and C are acute. B and C are acute. म्हणून मी याचा cos B घेतो. हा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करा बघा. ADB आणि याचा cos B. cos B काय असतो? Adjacent side upon hypotenuse. Adjacent side upon hypotenuse. कशामध्ये? इन ट्रायंगल ADB मध्ये. Adjacent side BD upon hypotenuse. Hence BD upon C. hypotenuse AB आहे पण त्याला आपण C कन्सिडर केलंय बघा. इन फ्रंट ऑफ साइड अँगल C स्मॉल c, इन फ्रंट ऑफ अँगल B स्मॉल b, इन फ्रंट ऑफ अँगल A स्मॉल a. Hence cos B is equal to BD upon C. म्हणून BD ची काय व्हॅल्यू काढते ना आपल्याला? BD is equal to C cos B. BD is equal to C cos B. नेक्स्ट आहे आपल्याकडं cos C. नेक्स्ट कोणता घेतला आपण? हा अँगल घेतला बघा. हा B झाला आता C. आता C कन्सिडर करताना कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल? राईट अँगल ट्रायंगल ADC. ADC cos C is equal to काय? Adjacent side DC upon hypotenuse B. Hence DC upon hypotenuse B. Hence DC is equal to B cos C. DC is equal to B cos C. आणि या तीनही कंडिशन मध्ये एकच सर्वात महत्त्वाचे, आपल्याला व्हॅल्यू शोधायची BD ची आणि नंतर शोधायची DC ची. या पद्धतीने मग आपण BD पण शोधला आणि DC पण शोधला. आता जी बेस जो BC आहे तो म्हणजे कोण आहे? A आहे. हेन्स आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? A इज इक्वल टू. म्हणून आपण काय म्हणणार? A इज इक्वल टू काय असणार? A इज इक्वल टू A म्हणजे कोण? BC. BC इज इक्वल टू BC दोन पार्ट मध्ये डिवाइड झाले. कशी? BD प्लस DC. म्हणून आपण कोण घेतला? BD प्लस DC. मग A इज इक्वल टू BC मीन्स A इज इक्वल टू C cos B. BD ची व्हॅल्यू आता आपण जस्ट काढली. BD C cos B. C cos B प्लस DC ची आता काढली काय? B cos C. आणि ती फक्त आपण थेरम नुसार काय केली? रिअरेंज केली. B cos C प्लस C cos B. C cos B बघा काय? C cos B. B cos C प्लस C cos B. हा C राहतो या. C cos B. अशा पद्धतीने आपली पहिली केस कन्सिडर केली आपण. कोणती? ऑल अँगल इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल. मग त्यामध्ये खूप सोपं आहे. त्यामध्ये कन्सिडर करा का आपल्याला फर्स्ट केस आली A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. त्यासाठी आपण एक ट्रायंगल कन्सिडर करणार, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याला नाव द्या ABC. इन फ्रंट ऑफ अँगल A स्मॉल a, इन फ्रंट ऑफ अँगल B स्मॉल b, इन फ्रंट ऑफ अँगल C स्मॉल c. Hence let A is equal to B cos C plus C cos B. Altitude is drawn from the A. एक काय ड्रॉ केली? Altitude from A meet BC at point D and at point D is 90 degree. Then there two triangles are prepared. First is ADB and another is ADC. Hence the let BD is called as BD. What is meant by BD? BD is called projection of AB on BC, and next DC is called as projection of AC on BC. Next projection of AB on BC is BD and projection of AC on BC is DC. आणि आपण ते C cos B काय केलं आपण? C cos B, C cos B and B cos C अशा पद्धतीने फर्स्ट अँड सेकंड या पद्धतीने. आता हे कसं घेतलं? C cos B कसं घेतलं? C and cos B and next B cos C. आता नेक्स्ट केस फर्स्ट कन्सिडर केली. केस फर्स्ट मध्ये काय घेतलं? B and C are acute. B and C are acute. Hence cos B is equal to BD upon C. तिथं फक्त कोसाइनचं प्रपोर्शन वापरले, प्रॉपर्टी वापरली. cos B is equal to adjacent side upon hypotenuse. And next also C cos C is equal to adjacent side upon hypotenuse. And next जो BC आहे तो A प्रूव्ह करायचा आपल्याला. A म्हणजे कोण आहे? BC. आणि BC means addition of BD plus DC. Hence BC is equal to BD plus DC. And BD means first and DC means second. Add this and rearrange. It is proof of projection rule by using case first. Also all triangle is all the angle is ABC are acute.